आणि आज सलाम महाराष्ट्रामध्ये आपल्याबरोबर आहे निलेश. निलेश, आपण बघितलं की अमृताची गोडी यापासून तू सुरुवात केलीस आणि खऱ्या अर्थानं यंदा कर्तव्य आहे या चित्रपटाचं जो गाणं आहे आभास हा, यामधून तुला खरी प्रसिद्धी मिळाली, तू खूप फेमस झालास. तर तो गाणं आम्हाला ऐकवशील? हो, जरूर ऐकवतोच. फक्त त्या गाण्याबद्दल एक थोडंसं मला असं सांगावंसं वाटतं की यंदा कर्तव्य वॉज फॉर मी लाईक अ बिग ब्रेक. म्हणजे एक कुठल्याही कलाकाराला एक जी संधी हवी असते स्वतःला प्रूव्ह करण्याची किंवा पुढे जाण्याची, तर ती संधी मला दिग्दर्शक केदार शिंदे यांनी दिली. तर आय हॅव टू थँक हिम फॉर दॅट, केदार शिंदे. आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला चित्रपटाची 2 गाणी करायला दिली आणि त्यातलं एक गाणं आभासा हे होतं. आणि बरेच दिवस दुसरं गाणं चित्रपटाचं पहिल्या फटक्यात झालं होतं, पण आभासाला थोडा वेळ लागत होता व्हायला, कारण का ती सिच्युएशन पण खूप सेटल होती आणि खूप अतिशय टेंडर सिच्युएशन होती आणि त्याच्यासाठी योग्य चाल, योग्य शब्द बरेच दिवस मिळत नव्हते. आणि सडनली एक दिवस चाल सुचली आधी आणि त्याच्यानंतर गीतकार अश्विनी शेंडे, तिला मी ती चाल ऐकवली आणि तिला ती चाल ऐकल्यावर म्हणजे आपण असं म्हणतो की काहीतरी घडतं मनात, काहीतरी चक्र फिरतात आणि सडनली गाणं तयार होतं. तसं तिच्याकडून ते शब्द आले आणि वी वर फॉर्च्युनेट की राहुल वैद्यचा आवाज आणि वैशाली सामंतचा आवाज आम्हाला या गाण्यासाठी वापरता आला. निश्चितच. आणि ते गाणं खूपच गाजलं. हो, दॅट वॉज लाईक माय फर्स्ट, म्हणजे मला लोकांकडून अप्रिसिएशनचा किंवा लोकांपर्यंत एखादं गाणं पोचल्याचा पहिला अनुभव होता. अगदी खरंय, अगदी खरंय. मला असं वाटतं त्या गाण्याची झलक होऊन जाऊया. जरूर जरूर. कधी दूर दूर कधी तू समोर, मन हरवते आज का हे कसे होते असे, ही आस लागे जीवा. कसा सावरू मी आवरू ग मी स्वतः, दिसे स्वप्न काहे जागता नाही मला. आभास हा छळतो तुला, छळतो मला. आभास हा. क्या बात है, क्या बात है. निलेश, तू आताच बोलताना सांगितलंस की आधी तुला चाल सुचली आणि त्यानंतर तिने त्याच्यावर शब्द बांधले. तर हे असं पण म्हणजे ही एक वेगळीच गोष्ट आहे की आधी चाल सुचणं, म्हणजे असं बऱ्याच संगीतकारांच्या बाबतीमध्ये झालंय की ते आधी चाल सुचते आणि मग शब्द बांधतात. थोडंसं त्याबद्दल? नाही, असं होतं, बरेच वेळा होतं. कारण कसं असतं की जेव्हा मी शब्दांना चाल लावतो तेव्हा त्या शब्दांमध्ये एक सेंटिमेंट असतं, एक्सप्रेशन असतात, त्याचा रिदम असतो, मीटर असतं आणि त्याच्यात मेन म्हणजे त्याच्यात व्याकरण असतं, ग्रामर असतं. तिथे अनेक ठिकाणी फुल स्टॉप असतात, क्वेश्चन मार्क्स असतात, कॉमाज असतात, पंक्च्युएशन मार्क्स असतात. तर ते जे सगळं ग्रामर आहे ते तुमच्या चालीत उतरलं पाहिजे, तर ती चाल ऐकणाऱ्यापर्यंत पोचते. ऐकणाऱ्याला ते ग्रामर लक्षात येतं असं नाही टेक्निकली, पण इट वर्क्स ऑन हिज सबकॉन्शियस माइंड. तर ते ग्रामर पाळून जर तुम्ही चाल लावलीत तर निश्चित ऐकणाऱ्याला ती पटते किंवा ती आपलीशी वाटते लगेच. जरी ती किती कठीण असली, क्लिष्ट असली, काही असलं तरी ती आपलीशी वाटते. तेच प्रोसेस जेव्हा चाल आधी होते तेव्हा हीच सगळी बंधनं कवीला पाळावी लागतात. कारण चाल जी होते ती स्वतःचं एक ग्रामर, स्वतःचं एक सेंटिमेंट, स्वतःचं एक मिनिंग घेऊन येते, प्लस ती तालात असते, त्यामुळे मीटरचं भान सांभाळावं लागतं. त्यामुळे इट बिकम्स अ चॅलेंजिंग जॉब फॉर द रायटर. पण असंही नाहीये की फक्त रायटरचंच काम आहे, ते संगीतकाराचंही तेवढंच. त्याच्यात म्हणजे जर एखादं ग्रेट म्युझिकल कॉम्बिनेशन जर घडून आलं तर इट इज अ ग्रेट फॅक्टर फॉर द म्युझिक डायरेक्टर ॲज वेल. म्हणजे मला या ठिकाणी एक छोटासा किस्सा आठवतोय आणि तो खूप गाजलेला किस्सा आहे की आर डी बर्मन यांच्याकडे गुलजार ते इजाजत मधलं घेऊन गेले की मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है. आणि ते बघितल्यावर आर डी बर्मन त्यांना म्हणाले की कल को तुम टाइम्स ऑफ इंडिया का एडिटोरियल लावगे और इसे कंपोज करो. पण आरडीने तेही केलं असतं, त्यालाही कन्व्हिन्सिंग चाल लावली असती आणि ती हिट झाली असती. पण सगळ्यात महत्वाचं एक संगीतकार म्हणून हे जाणून घ्यायला आवडेल की एखादी सिच्युएशन, त्याच्यानंतर ते शब्द, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यात बुडून गेल्यावर मग चाल सुचत असेल ना? हो, म्हणजे कसं असतं ना, इट्स यू कॅनॉट एक्सप्लेन. त्या प्रोसेसला आम्ही एक्सप्लेन करू शकत नाही की कसं सुचतं किंवा काय एक्झॅक्टली होतं. पण कधी कधी असं होतं की काही गोष्टी तुम्हाला खूप इन्स्टंटली सुचतात. लाईक फॉर एक्झाम्पल, कळत नकळतच्या वेळेस मला 10 मिनिटात ती चाल सुचली होती.
लाईक मला एक बेसिक कॅरेक्टर्सचा ग्राफ कळला, स्टोरी कळली, सिच्युएशन कळली आणि एक आनंदी गाणं अपेक्षित होतं आणि असं काही मी ठरवून बसलो नव्हतो. इट जस्ट केम टू माय माइंड आणि झालं गाणं 10 मिनिटात. पण कधी कधी जसं आभासाला खूप दिवस गेले ते सुचायला, म्हणजे इट डिपेंड्स, म्हणजे असं सांगता येत नाही, यू कॅनॉट प्रेडिक्ट. या जगात सर्वात कुठली जर हायएस्ट अनप्रेडिक्टेबल गोष्ट असेल तर ती म्हणजे म्युझिक, असं मला वाटतं. नक्कीच निलेश, हे जे तुझं गाणं आहे की कळत न कळत खूप गाजलेलं आहे, हे गाणं आपण ऐकणार आहोत तुझ्याकडून. पण आता इथे घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.